मला कुणालाही भेटण्याची इच्छा नाही असं म्हटलंय मनोज जरांगे पाटलांनी। तब्येत बरी नसल्यानं कुणाला भेटणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। सुरेश धस भेटण्यासाठी येणार असल्याच्या प्रश्नावर जरांगेंनी उत्तर दिलंय। माझ्यावर षडयंत्र टाकले जाणार असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय। धसांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलेला आहे। मी प्रदेशाध्यक्षांच्या घरी जेवायला गेलो होतो, तिथे धनंजय मुंडे आले होते। तिथे अर्धा तास चर्चा झाली, मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बोलण्यात चुकलं असं स्वतः सुरेश धस म्हणतात। मला एकाच वाक्यात हा विषय संपायचा आहे। माझ्या समाजासाठी मी खंबीर आहे, माझा समाज माझ्यासाठी खंबीर आहे। माझ्यावरती सुद्धा षडयंत्र टाकले जाणार आहेत। हो, माझ्यावरती सुद्धा षडयंत्र टाकले जाणार आहेत आणि हा विषय आणि मी त्या षडयंत्राला खंबीर आहे। आता मला एकटं कसं पाडायचं घेरायचं मी खंबीर आहे। मी क्षत्रिय मराठ्यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे। रक्त काय असतं आम्हाला चांगला माहिती, परंतु मला हा विषय एका वाक्यात यासाठी संपवायचा आहे आता की तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे मराठ्यांनी सांभाळलं होतं सुरेश धसाला। इतकी माया या समाजानं लावली होती। ते म्हणतात की कुठलाही गैरसमज करू नका, धनंजय देशमुख त्यांचे मिळून त्यांच्यासोबत आमची चर्चा झालेली। चांगलं झालं, तुमची चर्चा झाली तर मला काय करायचं। मला सुद्धा भेटण्याची मला इच्छा नाही कोणाला भेटायची, कारण ते जर आले तर तुम्ही भेटणार नाही, माझी कोणालाही भेटायची इच्छा नाही, कोणालाच, त्यांनाच नाही तर माझी कोणालाच भेटायची इच्छा नाही। कारण माझी तब्येत आता बरोबर नाही। मला म्हणजे इतका शॉर्ट बसलाय तो की समाजाकडून जे समाजाला जे अपेक्षा होत्या त्यांच्याकडून ना त्या राहिलेल्या नाहीयेत आता। मी माझी माघार घेणार नाही असं क्लिअर कट सांगितलं असं सुद्धा ते म्हणतात। कोण? मी माझी माघार घेणार नाही हे त्या बैठकीत मी सांगितलेलं सुरेश धस। आता सगळं सिद्ध झालं। कॅमेरा पर्सन अजगर अली सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली।